नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या या मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, आज आम्ही चाललो आहोत श्री स्वामी समर्थ यांच्या सेक्टर 21 मधील मठाला भेट देण्यासाठी। मित्रांनो, अगदी शगुन चौकापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेले हे मठ, चला पाहूया या मठाची सफर तुम्हाला घडवून आणतोय। शगुन चौकातून लेफ्ट घेतल्यानंतर सरळ असा रस्ता गेलेला आहे। माझ्या कुटुंबियासमेत मी मठ बघायला चाललो आहे। अशा तऱ्हेने मी सेक्टर 21ला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठाच्या शेजारी आलो आहोत। आपण पाहू शकता, छोटंसं पण नीटनेटकं सुंदर असं हे मठ। मठामध्ये एंट्री करताच समोरच औदुंबर वृक्षाचं झाड दिसेल। या वृक्षाला प्रदक्षिणा घालण्याची जी प्रथा आहे, छोटंसं सुंदर आणि नेटनेटकं असा हा सुंदर असा मठ आहे। तुम्ही जर उल्वे परिसरात राहत असाल तर तुम्हाला याची प्रचिती आलीच असेल। ज्ञानसाधना, ज्ञान प्राप्तीसाठी, स्वामींच्या आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही नक्की या मठामध्ये या। अतिशय सुंदर असा हा मठ आहे। आजूबाजूला दोन्ही बाजूने विविध कामाची माहिती, त्यांचे विविध जे प्रोग्राम्स असतात त्यांची माहिती पोस्टरच्या माध्यमातून लावलेली आहे। सेवेचे जे विविध विविध जे विभाग आहेत त्या विभागानुसार माहिती येथे दिलेली आहे। मित्रांनो, संध्याकाळी 6 वाजता येथे प्रार्थना सुरू होते। अतिशय भक्तिपूर्ण अशा वातावरणात प्रार्थना सुरू होते। या प्रार्थनेचा लाभ तुम्हीही घेऊ शकता। अतिशय भक्तिपूर्ण अशा वातावरणात इथे प्रार्थना चाललेली असते। आम्हाला जेव्हा जेव्हा शक्य होतो तेव्हा येथे येतो। आपण आता मंदिराचा जो मूळ गाभा आहे तेथे जाण्याचा प्रयत्न करतोय, तेथे जातोय आता। उंच अशा प्रचंड अशा खांबाचं बखवलेलं हे मखर, अतिशय विलोभनीय असं हे मखर। समोर स्वामी समर्थ महाराजांचा भव्य असा फोटो आहे। फोटोला डेकोरेशनही छान पैकी केलेलं आहे। फोटोच्या समोरच अगदी सुंदर अशी सोनेरी रंगाची प्रार्थनेसाठी, पूजेसाठी जी मूर्ती बसवलेली आहे ती मूर्ती आहे। स्वामींचा सुंदर असा फोटो आपल्या समोरच बसले की काय आहेत असा याची अनुभूती आपल्याला येथे येऊन मिळते। फोटोतील तेज आहे ते तेज आपण
जिवंत माणूस समोर बसला आहे अशी काहीसा क्षणभर भास निर्माण होतो. आज मकर संक्रांती असल्यामुळे विविध नैवेद्यांचा भोग येथे चढवलेला आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, हे छोटंसं असं एक हे आहे, पण अतिशय सुंदररित्या सजवलेले आहे. आजूबाजूला सुंदर अशा टाईल्स लावून, सुंदर अशा रंगसंगीतेच्या टाईल्स लावून सजवलेलं आहे मंदिर आहे. छोटेखानी मंदिर आहे, पण तुम्हाला एकदम प्रसन्नता देणारे मंदिर आहे. श्री परमपूज्य मोरेदादा यांचा फोटोच्या खालीच भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, स्वामीजींचे वचन आहे. ते वचन लिहिलेलं आहे. मित्रांनो, मी यापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये म्हटलं आहे की जेव्हा गुरु आपल्या शिष्याला वचन देतो की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे, कुठलेही चांगलं कार्य कर, तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे, वाईट कृत्य करू नकोस, चांगले कृत्य कर, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि ही जी शाबासकीची ही जी थाप असते, ती गुरुकडून मिळालेली थाप ही महत्त्वाची असते. बाहेरील सभामंडप येथे सेवेकरी आपली प्रार्थनेची साधना करत असतात. गुरुची भक्ती, त्यातून मिळणारा आनंद आणि त्यातून मिळणारा जो काही ठेवा असतो तो येथे आल्यावर तुम्हाला नक्की मिळेल. तुम्ही गुरुची साधना करा, फळ नक्की मिळेल. तुमच्या ज्या काही चिंता असतील त्या नक्की येथे दूर होतील अशी खात्री आहे. अनेक लोक येथे येत असतात, आपल्या व्यथा, आपले प्रॉब्लेम्स, प्रश्न येथे घेऊन येत असतात आणि त्यांचे निराकरण नक्की होत असते. अशा प्रकारे या संस्थेची जी विविध कार्ये आहेत त्या कार्यांची माहिती या फलकाद्वारे दिलेली आहे. औदुंबर वृक्ष आपण पाहू शकता. या औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घातल्याशिवाय स्वामींची प्रार्थना पोचत नाही असं म्हटलं जातं. अतिशय सुंदर, छोटे परंतु नेटनेटके असे हे मंदिर तुम्हाला आल्यावरती नक्कीच भुरळ घालेल यात शंका नाही. जर तुम्ही उल्वे परिसरात आजूबाजूला राहत असाल तर नक्की येथे भेट द्या. जर तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर या परिसराला नक्की भेट द्या, जेणेकरून तुमची भक्तीची जी साधना आहे ती साधना तुम्ही पुरी करू शकता. आपण पाहू शकता, हा सेक्टर 21 मधला परिसर आहे. येथे वसलेले स्वामींचं सुंदर असं मठ आहे. अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर यांचं हे गुरुपीठ आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून ज्या लोकांना या गुरुपीठाविषयी माहिती नसेल त्यांना माहिती होईल आणि येथील सेवेचा लाभ घेतील. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. श्री स्वामी समर्थ.